नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा बकासूर आणि बलमा यांनी एक नंबर केलेला आहे. या नवीन वर्षात म्हणजेच 2024 निघल्यापासून एकूण या 15 दिवसात बकासूर हा एकूण 3 वेळा गुलालामध्ये राहिलेला आहे. आणि विशेष म्हणजे बकासूर आणि बलमा हे बऱ्याचशा दिवसापासून आज पळले आहेत आणि पहिल्याच मैदानावर बकासूर आणि बलमाने एक नंबर केलेला आहे. मागील वर्षी बकासूर आणि बलमा ही जोडी अतिशय फेमस होती. यामध्ये त्यांनी बरीचशी मैदानेसुद्धा जिंकलेली होती. कोरेगाव आणि पेडगाव अशी बरीचशी हिंदकेसरी ओपनची मैदाने बकासूर आणि बलमा यांनी जिंकली होती. आणि आता पुन्हा एकदा या अंगापूर केसरी मैदानावर एक नंबर करत ही जोडी एकत्र आलेली आहे. तर अंगापूर या मैदानावर एकूण बक्षिसे ही 7 होती. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1 लाख रुपयाचे बक्षीस होते. दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000चे होते. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 होते. चौथ्यासाठी होते 31. पाचव्यासाठी 21 होते. सहाव्यासाठी 11 आणि सातव्यासाठी 7,000 होते. एकूण 7 बक्षिसे होती. आणि यामध्ये गट पासच्या वेळेला बकासूर आणि बलमाची गाडी ही चांगल्या फरकाने विजयी ठरली. त्यानंतर शेमीमध्येही विजयी ठरली. शेमीमध्ये रोमनची गाडीसुद्धा होती आणि बऱ्याचशा टॉपच्या गाड्या शेमीमध्ये होत्या. तर शेमीलासुद्धा बलमा आणि बकासूर हे विजयी ठरले आणि फायनलमध्येही विजयी ठरले. फरकामध्ये फायनलमध्ये अटीतटीची लढतच झाली. एक प्रकारची एक गाडी आणि बलमा बकासूरची गाडी ही थोड्या फरकात विजयी ठरलेली आहे. बकासूर आणि बलमाची गाडी. मित्रांनो, महान भारत केसरी या मैदानापासून ते आत्तापर्यंत जवळजवळ बकासूरची गाडी ही 7 वेळा गुलालामध्ये राहिलेली आहे. ती अशा प्रकारे महान भारत केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि सर्जा यांची गाडी होती. तर येथे 4था क्रमांक मिळाला होता. आणि याच मैदानावर सुंदर व हरण्या हे 1 नंबरचे मानकरी ठरले होते. त्यानंतर मायनी मैदान झाले. त्या मायनी मैदानात बकासूर आणि सासवडचा बलमा होता. त्यांना 4था क्रमांक मिळाला होता. म्हणजेच या मैदानावर सुद्धा बकासूर हा गुलालामध्ये होता. त्यानंतर छत्रपती केसरी हे मैदान झाले. या मैदानावर बकासूर आणि लारा हे धावत होते. येथे त्यांना 2रा क्रमांक मिळाला. आणि त्यानंतर होते पुरंदर केसरी. तर या पुरंदर केसरी मैदानावर बकासूर आणि सासवडचा बलमा होता. येथे त्यांना 1 नंबर करण्यात यश आले. त्यानंतर वडकी मैदान होते. वडकी मैदानात बकासूरच्या जोडीला होता बावऱ्या. यांना सुद्धा येथे 1 नंबर मिळाला. तर 2 नंबरचे मानकरी या मैदानावर होते ते सुंदर आणि गुरु यांना 2रा क्रमांक मिळाला. त्यानंतर आता झालेले पुशेगाव हिंदकेसरी येथे त्यांना बकासूरला 3रा क्रमांक देण्यात आला. आणि आज झालेले मैदान म्हणजेच आत्ताच पार पडलेले मैदान अंगापूर केसरी या मैदानावर बलमाच्या जोडीला बकासूरने धावून 1 नंबर मिळवलेला आहे. तर अशा प्रकारे बकासूरने गुलालही आत्तापर्यंत घेतलेली आहेत. आणि या 2024च्या सुरुवातीपासून तर या 15 दिवसात 3 गुलाले बकासूरची झालेली आहेत. 3 वेळा बकासूर हा गुलालामध्ये राहिलेला आहे. मित्रांनो, मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीसुद्धा नवीन वर्षाला आता सुरुवात केलेली आहे. बकासूर आणि बलमा यांनी मागील वर्षही त्यांनी चांगली कामगिरी केलेली होती. म्हणजेच बकासूर आणि बलमा यांनी बरीचशी मैदाने गाजवून सोडली होती. आणि आता पुन्हा ही जोडी एकत्र धावू लागलेली आहे. तर मित्रांनो, बकासूर आणि बलमा हे चांगले धावणारे बैल आहेत. तर त्यांसाठी पुढे 18 तारखेला एक मैदान येत आहे. आणि बकासूर आणि बलमा हे जर आत्ताप्रमाणेच धावले
18 तारखेच्या मैदानावर, तर येथे सुद्धा ते नक्कीच विजयी ठरणार आहेत. हे मैदान होणार आहे गुरुवार दिनांक 18/1/2024 रोजी आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 14 ते 17 तारखेपर्यंत असणार आहे आणि या मैदानावर बक्षिसेही खूप मोठी आहेत. म्हणून या मैदानावर बकासूर येईल असा एक माझा अंदाज आहे. आपला अंदाज काय आहे कुणास माहीत नाही, परंतु या मैदानावर बकासूर येण्याची शक्यता आहे. कारण या 18 तारखेच्या मैदानावर पहिले बक्षीस हे 2.5 लाखाचे आहे, दुसरे 2 लाखाचे आहे आणि तिसरे 1.5, चौथे 1 लाखाचे. अशा प्रकारे एकूण 7 बक्षिसे तीही मोठी आहेत. त्यामुळे या 18 तारखेच्या मैदानावर बकासूर हा असणारच आहे आणि हे मैदान सांगोला येथे होणार आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये. सांगायची गोष्ट अशी की बकासूर बैल हा अतिशय वेगवान बैल आहे आणि त्याला धावण्यास जर बैल पुरला तर बकासूर हा कोणत्याही मैदानावर हरू शकत नाही. गुलालात राहणारच हा 100%, परंतु त्याच्या इतका धावणारा बैल, त्याला सोबत पळणारा बैल पाहिजे, तर बकासूर हा नक्कीच विजयी ठरू शकतो. तर मित्रांनो, त्यानंतर पुढील 23 तारखेचे मैदानसुद्धा होत आहे आणि या मैदानावर सुद्धा बकासूर असणारच आहे आणि हे सुद्धा एक मोठे नामवंत मैदान असणार आहे 23 तारखेचे. या मैदानालाही प्रथम क्रमांकास 3 लाखाचे रोख रकमेचे बक्षीस आहे. त्यामुळे या 23 तारखेच्या मैदानावर सुद्धा बकासूर हा असणार आहे. आता ही रोज मैदाने होत आहेत, एकापाठोपाठ एक मैदाने ही चालूच आहेत, परंतु त्यातून ही 2 मैदाने मोठी आहेत. आत्ता मी सांगितली 18 तारखेला एक आहे आणि त्यानंतर 23ला एक आहे. ही 2 मोठी मैदाने आहेत. तर या दोनही मैदानांवर बकासूर आपणास दिसणार आहे आणि बकासूरच्या जोडीला बलमा हा पाहिजेतच होता पुढील मैदानांवर, तर त्यांना नक्कीच विजय प्राप्त करता आला असता. पुढील येणाऱ्या या मोठ्या मैदानांवर बकासूरला टपाट देण्यासाठीही दुसरे बैल आहेतच. रायफल 8181 आहे, त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बबिया आहे आणि आता फॉर्ममध्ये असलेला हरण्या आहे, सुंदर आहे आणि असे बरेचसे एकापेक्षा एक असे बैल आहेत. ते बकासूरला टपाईट देतात आणि ते मधून बकासूर हा थोड्या फरकाने का ना होईना परंतु विजयी होतो. त्यामध्ये पिस्टनचा नंबरसुद्धा आहे, घरनिकीचा राजासुद्धा आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.